नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, व्यवसायातील उभरत्या पद्धती हा भाग आज आपण अभ्यासत होतो. त्यातील बाह्यसेवा हा भाग आपला अभ्यासून झालेला आहे. बाह्यसेवेचा अर्थ काय आहे, बाह्यसेवेची गरज कशासाठी असते, त्या बाह्यसेवेचे फायदे कोणकोणते आहेत, त्याचे तोटे कोणकोणते आहेत, हा भाग ऑलरेडी आपण अभ्यासलेला आहे. तर आता आपण या बाह्यसेवेचे वेगवेगळे प्रकार आहेत. त्याच्यामध्ये पहिल्यांदा व्यवसाय प्रक्रिया बाह्यसेवा म्हणजेच बिझनेस प्रोसेस आउटसोर्सिंग, त्यालाच BPO असंही म्हटलं जातं. हा भाग अभ्यासायचा आहे. त्यानंतर ज्ञान प्रक्रिया बाह्यसेवा नॉलेज प्रोसेस आउटसोर्सिंग म्हणजेच KPO, हा एक भाग आपल्याला अभ्यासायचा आहे. आणि त्यानंतर तिसरा म्हणजे कायदे प्रक्रिया बाह्यसेवा लीगल प्रोसेस आउटसोर्सिंग LPO. असे 3 भाग BPO, KPO आणि LPO, ह्या 3 प्रकारच्या बाह्यसेवांचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. तर त्याच्यात पहिल्यांदा व्यवसाय प्रक्रिया बाह्यसेवा म्हणजे बिझनेस प्रोसेस आउटसोर्सिंग याचा विचार करायचा आहे. मुळात बाह्यसेवा म्हणजे आपण काय करतो की आपल्या व्यवसायाची काही कामं ही आपण थर्ड पार्टीकडून किंवा एखाद्या त्रयस्थ व्यक्तीकडून, त्रयस्थ संस्थेकडून आपली ती कामं आपण करून घेत असतो. याला आपण बाह्यसेवा असं म्हणत असतो. आता व्यवसाय प्रक्रिया बाह्यसेवा म्हणजेच बिझनेस प्रोसेस आउटसोर्सिंग ही काय करत असते तर त्रयस्थ व्यक्तींची पैशाची बचत करून सेवा पुरवणारी बाह्यसेवा असते. म्हणजे ह्या BPO ही सुविधा पुरवणाऱ्या काही संस्था आहेत. त्या संस्था काय करतात की त्रयस्थ व्यक्तीची पैशाची बचत करायची, त्यासाठी त्या संस्थेला त्या सेवा पुरवत असतात. म्हणजे आपण एखाद्या संस्थेकडून BPOची सेवा घेतली तर आपली जी काही मूळची संस्था आहे त्या संस्थेची पैशाची बचत करण्याची हेतू हा ती सेवा पुरवण्यापाठीमागं असतो. ती एक व्यवसायाची पद्धत आहे. हा बाह्यसेवेचाच एक उपसंच आहे. बघा, बाह्यसेवेचा हा एक उपसंच आहे आणि KPO हा BPOचा एक उपसंच आहे. म्हणजे बाह्यसेवेचा उपसंच काय येणार तर BPO आणि BPOचा उपसंच काय आहे तर KPO हा आहे. मग BPOमध्ये एक संस्था आपलं काम करण्यासाठी दुसऱ्या कंपनीची किंवा दुसऱ्या संस्थेची नेमणूक करत असते आणि त्या नेमणूक केलेल्या संस्थेनं स्वतःचा व्यवसाय व्यवस्थित चालवणं गरजेचं असतं. काय सांगितलं, BPOमध्ये एक संस्था आपली कामं करण्यासाठी दुसऱ्या एखाद्या कंपनीची नेमणूक करत असते आणि नेमणूक केलेल्या संस्थेनं किंवा कंपनीनं स्वतःचा व्यवसाय व्यवस्थित चालवणं हे गरजेचं असतं. म्हणजे थोडक्यात काय तर BPO म्हणजे काय तर खर्च कमी करण्यासाठी आणि संस्थेची कार्यक्षमता वाढवण्यासाठी, संस्थेच्या सर्वसमावेशक कार्यासाठी बाह्य संस्थेकडून सेवा पुरवणारी बाह्यसेवा होय. बघा काय म्हटलं, BPO म्हणजे काय तर खर्च कमी करण्यासाठी आणि संस्थेची कार्यक्षमता वाढवण्यासाठी, संस्थेच्या सर्वसमावेशक कार्यासाठी बाह्य संस्थेकडून जी काही बाह्यसेवा पुरवली जाते त्याला BPO असं म्हटलं जातं. म्हणजे थोडक्यात काय तर संघटनेचा सर्व खर्च कमी करण्यासाठी आणि व्यवसायाचं किंवा संघटनेची कार्यक्षमता वाढवण्यासाठी बाहेरील संस्थेच्या वतीनं महत्त्वाच्या कार्यांची बाह्यसेवा घेणं म्हणजेच BPO होय. आता BPOमध्ये महत्त्वाच्या संज्ञा काय म्हटलेल्या आहेत बघा इथं. तर पहिल्यांदा ऑफशोअर म्हणजे देशाबाहेर केलेला करार आहे. म्हणजे आपली संस्था आणि आपल्या देशाच्या बाहेर BPO पुरवणारी संस्था यांच्यामधला झालेला करार म्हणजे ऑफशोअर. त्यानंतर ऑनशोअर म्हणजेच काय दिलं आहे, स्वतःच्याच देशातील कंपन्यांशी केलेला करार होय. आपली कंपनी ज्या देशात आहे त्याच देशामध्ये BPOची सेवा पुरवणारी जी काही दुसरी कंपनी असेल त्या कंपनीशी केलेला करार म्हणजे ऑनशोअर. त्यानंतर नियर शोअर, नियर म्हणजे जवळ, म्हणजे आपल्या कंपनी ज्या देशामध्ये आहे ते किंवा आपली कंपनीच्या देशातील शेजारील कंपनीशी केलेला करार, शेजारील देशाशी
आपल्या देशाचा नजीकचा किंवा आपल्या देशाच्या शेजारचा जो काही देश आहे त्या शेजारील देशातील कंपनीबरोबर झालेला करार म्हणजे नियर शोअर होय. त्यानंतर काय म्हटले बघा, संघटनेचे सर्व खर्च कमी करण्यासाठी आणि कार्यक्षमता वाढण्यासाठी किंवा वाढवण्यासाठी बाह्य संघटनेच्या वतीनं संबंधित महत्त्वाच्या कार्याची बाह्यसेवा म्हणजे BPO होय. आता मी मग थोडक्यात तुम्हाला सांगितलं BPO म्हणजे काय, तर संघटनेचे सर्व खर्च कमी करायचे आहेत आणि संघटनेची किंवा व्यवसायाची कार्यक्षमता वाढवण्यासाठी बाहेरील संस्थेच्या वतीनं संबंधित महत्त्वाच्या कार्याची बाह्यसेवा म्हणजेच BPO होय. तर ह्या BPOचे असणारे फायदे पहिला सांगितला आहे काय, उत्पादनात वाढ होते. आता आपण जेव्हा बाह्यसेवा घेत असतो तेव्हा त्या सेवा पुरवणाऱ्या संस्थेकडं काहीतरी विशेष कौशल्य असतं, विशेष ज्ञान असतं आणि त्या सेवेचा फायदा करून घेण्यासाठी आपण त्यांच्याशी करार करत असतो. मग ह्या BPO सेवा पुरवणाऱ्या संस्था आहेत त्यांच्याकडे शिक्षित आणि कुशल व्यक्तींचा समावेश असतो. त्यांच्याकडे कार्यक्षम व्यक्ती असतात किंवा शिक्षित कुशल अशा व्यक्ती असतात आणि ह्या कुशल व्यक्तींच्यामुळं काय होतं की आपल्या संस्थेची उत्पादकता आहे ती वाढत असलेली दिसून येते. म्हणजे बघा, ज्या संस्थेबरोबर आपण करणार की जी संस्था आपल्याला BPOची सेवा पुरवणार आहे त्या संस्थेमध्ये व्यक्ती कशा असणार आहेत, तर शिक्षित आणि कुशल व्यक्ती आहेत आणि त्यांच्या नॉलेजचा आपण उपयोग करून घेतोय. त्यामुळं आपल्या संस्थेची कार्यक्षमता ही वाढत असते. कार्यक्षमता वाढली म्हणजेच काय होतं, तर उत्पादनामध्ये वाढ होत असते. त्यानंतर दुसरा पॉईंट सांगितला आहे पर्याप्त वापर. BPOमुळे दुर्मिळ साधनांचा योग्य तो वापर केला जातो. म्हणजे आपली जी संस्था आहे ही संस्था BPO पुरवणाऱ्या संस्थेबरोबर करार करते आणि त्या संस्थेकडून आपला फायदा करून घ्यायसाठी आपण त्याचा वापर करत असतो. मग BPOची जी काही कार्यकुशलता आहे त्यामुळे आपल्या संस्थेतील दुर्लक्षित घटक असतील किंवा दुर्मिळ साधनं असतील यांचा योग्य तो वापर, मॅक्झिमम वापर हा केला जातो. म्हणजेच काय, तर दुर्मिळ साधनांचा त्या ठिकाणी पर्याप्त वापर होत असतो. त्यानंतर तिसरा पॉईंट आहे किमतीमध्ये घट होते. म्हणजे प्रत्येक व्यवसायासाठी खर्च कमी करणं किंवा खर्चाची बचत करणं हे गरजेचं असतं. कारण आपण जेवढा खर्च कमी करू तेवढं काय होत असतं, आपल्याला किंमत ही कमीत कमी ठेवता येत असते. कारण जेव्हा आपण उत्पादनाची एखाद्या किंमत निश्चित करत असतो त्यावेळेला त्या उत्पादनासाठी आलेला खर्च हा त्या ठिकाणी विचारात घेतला जातो, त्याच्यामध्ये नफा ॲड केला जातो आणि मग त्या वस्तूची किंमत ही ठरत असते. मग आपण जर किंमत कमी ठेवली किंवा उत्पादन खर्च कमी केला तर आपल्या वस्तूची काय होते, किंमत ही कमी होत असते. आणि मग कमी किमतीत आपण जर दर्जेदार वस्तूचा पुरवठा करायला लागलो तर आपल्या नफ्यामध्ये वाढ होत असते. कारण कमी किमतीत दर्जेदार वस्तूचं उत्पादन झालं की विक्री त्या ठिकाणी वाढत असते आणि विक्री वाढली की ऑटोमॅटिक त्या ठिकाणी नफा हा त्या ठिकाणी वाढत असतो. त्यानंतर चौथा फायदा सांगितला की सुधारित मानवी स्रोतामध्ये वाढ होणे. हा एक महत्त्वाचा BPOचा फायदा असतो. बाह्य सेवेमुळं कंपनीला कमी किमतीत प्रशिक्षित आणि कुशल कामगार मिळत असतात. काय म्हटले बघा, BPO म्हणजे काय, तर ज्यांच्याकडे विशेष कौशल्य आहे, विशेष ज्ञान आहे अशा कौशल्य आणि ज्ञान पुरवणाऱ्या त्या संस्था असतात. त्यांच्याकडे कुशल मनुष्यबळ भरपूर उपलब्ध आहे, प्रशिक्षित कर्मचारी वर्ग भरपूर उपलब्ध आहे आणि मग तो कुशल किंवा प्रशिक्षित मनुष्यबळ आहे ते आपल्याला कमीत कमी खर्चामध्ये सेवा पुरवत असतं. त्यामुळं काय होतं की आपलं जे काही मानवी स्रोत आहे म्हणजे सुधारित किंवा नॉलेजेबल जे काही पर्सन्सची आपली गरज आहे ती आपल्याला कमी किमतीमध्ये त्या ठिकाणी मिळत असते. म्हणून काय म्हटलं की सुधारित मानवी स्रोतामध्ये BPOमुळं वाढ होत असते. आता BPOचे तोटे काय होतात, तर पहिलं सांगितले संज्ञापन समस्या. BPOमुळं काय होतं, तर BPO सेवा पुरवणारी संस्था आणि आपली संस्था यांच्या संवादामध्ये काही वेळेला दरी निर्माण होऊ शकते. म्हणजे काही वेळेला समजा भांडणं झाली, आपली संस्था आणि BPO पुरवणारी बाह्यसेवा संस्था आहे, तर यांच्यामध्ये कम्युनिकेशनमध्ये काही वेळेला त्या ठिकाणी गॅप पडू शकतो आणि त्यामुळं काय होतं, तर त्या ठिकाणी दरी निर्माण होऊ शकते. कारण संसाधनांचा
दर्जा जर चांगला नसेल तर त्यामुळे गैरसमज निर्माण होऊ शकतात आणि चुकीचा अर्थ त्या ठिकाणी काढला जाऊ शकतो. म्हणून काय म्हणलं की कमी दर्जाच्या संसाधनामुळे ग्राहक आणि सेवा पुरवणाऱ्या कंपन्या यांच्यातील संवादामध्ये दरी निर्माण होऊ शकते आणि गैरसमज किंवा चुकीचे संदेशसुद्धा त्या ठिकाणी पोहोचवले जात असतात. त्यानंतरचं आहे की कामाच्या वेगवेगळ्या वेळा, भिन्न वेळ क्षेत्र. काय म्हटले बघा, ग्राहक आणि पुरवठादार हे दोघे भिन्न ठिकाणी वेगवेगळ्या वेळेत काम करत असतात आणि त्यांच्यातील वेळेच्या या तफावतीमुळे ऑनलाईन सभा आणि संप्रेषणामध्ये बऱ्याच अडचणी निर्माण होऊ शकतात. म्हणजे ग्राहक संस्था म्हणजे आपण जर सेवा घेतली असेल तर आपण ग्राहक संस्था होतो आणि सेवा पुरवणारी BPOची ही एक बाह्य संस्था आहे किंवा ती सेवा पुरवणारी संस्था आहे. ह्या दोन्ही जर वेगवेगळ्या देशामध्ये आणि वेगवेगळ्या वेळेलाच काम करीत असतात, कारण वेगवेगळ्या देशांचं टाईम आहे ते वेगळं असतं. मग त्यामुळे जर आपण ऑनलाईन चर्चा करायची म्हटलं, ऑनलाईन मीटिंग घ्यायची म्हटलं तर त्या कम्युनिकेशनमध्ये असंख्य अडचणी निर्माण होत असतात. आणि लास्ट तोटा सांगितला आहे नियंत्रणाचा अभाव. म्हणजे संप्रेषणामध्ये काही चुका असल्या किंवा कामाच्या भिन्न वेळा या क्षेत्रामुळं ग्राहक कंपनीचं प्रकल्पावरील नियंत्रण हे जाऊ शकतं. ग्राहक म्हणजे आपली कंपनी आहे. समजा आपण एखाद्या कंपनीचे मालक आहोत आणि आपण काय करतोय की BPO ही बाह्य सेवा पुरवणारी संस्था आपण ती घेतोय, म्हणजे ती सेवा पुरवणारी संस्था झाली आणि आपण ग्राहक संस्था झालो. तर त्यांच्यामध्ये वेळ ही भिन्न वेळ क्षेत्र असते. संप्रेषणाची भाषा, शब्द, उच्चारण यामुळं काय होतं की ग्राहक संस्था आणि जी सेवा पुरवणारी संस्था आहे ह्या दोघांच्या मधलं नियंत्रण त्या ठिकाणी नाहीसं होतं. त्यामुळे त्या कंपनीवर नियंत्रणाचा अभाव येऊ शकतो.